करायचं आहे. कारण की मागची सुद्धा आम्ही पैसे दिले नाही या पाईपाचे 41 फूट पाईप आलेला आहे त्याचे सुद्धा पैसे दिलेले नाही. पेंटिंग बरेच पोळ लावले आहे आता. प्रत्येक केजी की कक्षा से लेकर के प्रत्येक विद्याध्ययन में गौ माता का एक सब्जेक्ट होना चाहिए जिससे बच्चे पढ़ें और उनके भीतर गौ माता के प्रति प्रेम जागे। 27 अप्रैल से 27 जुलाई तक एक गो सम्मान आवाहन अभियान पूरे भारत में हो रहा है। फायनली गाइस पावडर सुरू झालेला आहे इकडं शेवंतीला. ही आत्ताच एक पहिली घरी लावली ते मी चालू ते आणि वरचा प्लॉट झालेला आहे ऑलरेडी. पप्पांनी मारून घेतला होता, आता हा राहिला आहे. तो 12 वाजेपर्यंत रोज जातो. बाबा आहे ना कळ्या मारतो ते शेवंतीच्या आणि पेरूच्या. पेरूच्याच शेवंतीच्या नाही. आता 2.5 महिन्यात झाड आहे ही पेरूचे आणि शेवंतीचे 3 महिने झाले असेल ना मग, कारण की सुरू झालीच तरी पण शेवंती ना 3 महिने झाली आहे. आता हा प्लॉट आहे ना त्याच्यामध्ये काही झाडं वेगळे आणि वरती वेगळे म्हणजे ते पप्पाला माहिती आहे की कोणत्या वराट्यात आहे त्यांनाच माहीत राहतं. फोन आला होता पप्पाचा, शेवंतीला पाणी लाव. चालू केली मोटर. आता इकडे फुल आहे त्यांचा फोन आल्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. असं आहे आमच्या इकडं. 6 महिन्यापूर्वी हळद लावली ती. ही बघा ही हळद आहे, अर्धा कॅरेट भरलेलं आहे इकडं. आणि एवढंच आलं किती लावलं तर 1 कांडी लावली ती एवढंच निघालं आलं तर. आता या हळदीची एवढं बाकी आहे. ही मी स्वतःने एकट्याने लावली ती एवढी झाली. ही फक्त माझ्या आईनी आणि मीच लावली ती एवढी. आता ही काढून धुवायची आहे, धुवून वाळत टाकायची आणि बाकीची परत ते तळ्याच्या कोपऱ्याला लावून द्यायची. हळद एवढी घरापासली हळद ना ती आपण काढली ना ती ना आता त्याच्यामधली निम्मी ना म्हणजे 50% ना घरात ठेवायची आहे आणि 50% ना तळ आहे ना त्या तळ्याच्या एकदम एक्झॅक्ट त्या कडा 1 वर्ष झाली होती लावून. आता हे बघ तळ आहे ना या तळ्यावर लावायची अशी. हे बाई इडून अशी हे पहिले ना प्लेन व्यवस्थित हे करायला लागल. उंदरांनी पण आहे ना बीड बनवून ठेवले बघ इकडे पोकळ जागा करून ठेवली. आणि आपल्याला काय करायचं आहे हे ना एकदम व्यवस्थित आहे ना खाली करून याच्यावर आहे ना सगळी हळद टाकायची कडाकडानी. मग याला ड्रिप नळी टाकायला लागल. इकडे नाही टाकायची फक्त इकडे काय लावायची, इकडे जास्त करून इकडं. आणि बघ आहे ना इडून पर सरळ व्यवस्थित करून एकदम व्यवस्थित आणि प्लेन करायचं आहे. त्याच्यामुळं ना ती ना पहिले माती पावडर व्यवस्थित करायला लागेल. अजून एक दिक्कत झाली ही शेवंतीला पावडर मारता ना ही बघ ही JCBची नळी आहे ही ना डायरेक्ट फुटली. इडं कुठेतरी फुटली. तुम्हाला कुठं फुटली हे बघा इडं फुटली बा. हे दिसते की ही चीर दिसते ही बघ ही वाली इडं फुटली. मग त्याच्यानंतर ही नळी ना ही डायरेक्ट इकडे शेवंतीची येईल ही याला लावली मेनला आणि ही डायरेक्ट फुटून गेली. प्रेशर काही नाही, प्रेशर आम्ही बरोबर ठेवलं होतं कितीवर 40वर किंवा 60वर प्रेशर. मी ना आता आहे ना ही बाई ही नळी आणली ड्रिपची घरून. ही टाकतात त्या तळ्याच्या याच्यावर साईडला आहे अशी टाकायची.
पहिले हा सगळं तळं व्यवस्थित हे साईडला बांबू करायला लागते, पाईप काढावं लागेल, त्यातलं गवत साफ करायला लागेल, मग ते असं खाली माती ओढून मग त्याच्यावर नळी टाकून मग ती व्यवस्थित टाकायला लागेल. त्याच्याशिवाय ते बसणार नाही, तर नळी खाली सरकल ना, आणि असं हे लागणार नाही त्याच्यावर. मग आता ते टाकून लावून काहीच आजचं सगळं काम आटपलेलं आहे. आणि आजचं सगळं म्हणजे जेवढं काम होतं तेवढं आटपलेलं आहे. आणि आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्याला हळद लावायची आहे, ती तळ्याला खेटून. ते आता तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. उद्या ड्रिप पण त्याला करायचं आहे आणि पाईपाला होल पाडून सगळं त्याचं ड्रिप व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पावड्याने पहिले व्यवस्थित ते खाली बांध करायला लागेल त्याच्यावाला. मग त्याच्यानंतर आपल्याला सगळं हळद लावायची. आता उद्या हळद लावताना डायरेक्ट भेटू. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.